इकडे शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचा मातोश्री क्लब बाहेर राडा आणि त्यांचा महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाचे एक शिवसैनिकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली। याच प्रकरणामध्ये एमआयडीसी पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसैनिक विलास जाधव याला अटक केलेली आहे, तर 3 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यांचा शोध एमआयडीसी पोलीस घेत आहेत। सत्यम सिंग या संदर्भातले अपडेट देतील। सत्यम, या प्रकरणामध्ये आता एकाला अटक झालेली आहे, पण अजूनही 3 जण फरार आहे, का माहिती आहे? सत्यम यांच्यापर्यंत आपला आवाज कदाचित पोहोचत नाहीये। ठाकरे गटाच्या 4 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। एकाला अटक करण्यात आलेली आहे, तर 3 जण सध्या फरार असल्याचं कळतंय। पुन्हा एकदा अपडेट घेऊया सत्यमकडून। सत्यम, पोलिसांची नेमकी कशी कारवाई सुरू आहे? 4घांवरती गुन्हा दाखल झालेला आहे, एकाला अटक केली आहे, पण 3 अजूनही फरार आहेत। नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर परवा रात्री आहेत खासदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब बाहेर मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा जमाव झाला होता आणि शिवसैनिकांकडून दोन्ही बाजूने दगडफेक आणि गोंधळ झाला होता। रस्ता थांबवण्याचा देखील प्रकार घडला होता। या प्रकरणामध्ये एमआयडीसी पोलिसांनी 3 वेगवेगळ्या गुन्हा दाखल केला होता। यामध्ये वायकर यांचे जे खासदार वायकर त्यांच्या महिला कार्यकर्त्यांवर देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केला प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये 4 ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे। सत्यम, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।